मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजाक्का आणि घरातील सर्वजण टीव्हीवर बातमी पाहत असतात की हैदराबादमधील ट्रेनिंग ऑफिसरने नशेतच दादागिरी करून सामान्य माणसांना त्रास दिला आणि त्यांच्यावर हात पण उगारला। हे ऐकून जिजाक्कांना धक्का बसतो। सर्वजण टेन्शनमध्ये येतात। तर दुसरीकडे पाटील मॅडम पण तो व्हिडिओ पाहत असतात। तेव्हा त्यांचा राग अनावर होतो। तेव्हा त्या रागातच लगेच कुणाला तरी फोन करत असतात। तर दुसरीकडे जिजाक्का शुभमला विचारत असतात, शुभम हे काय घडून बसला आहे। तर तुषार जिजाक्कांना सांगतो, जिजाक्का हा व्हिडिओ मोबाईलमधील आहे आणि हे असले व्हिडिओ लगेच व्हायरल होतात। तेव्हा भाऊ काळजीने शुभमला लगेच कीर्तीला फोन करायला सांगतात। शुभम कॉल करत असतो, परंतु कीर्ती काही केल्या फोन उचलत नाही। इकडे जे ट्रेनिंग ऑफिसर पार्टीला गेलेले असतात त्या सर्व ट्रेनिंग ऑफिसरला पाटील मॅडमने केबिनमध्ये बोलवलेलं असतं। तेव्हा त्या तेथे नसतात। सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात। कीर्ती टेन्शनमध्येच बोलत असते। हल्ली लोकांना व्हिडिओ काढण्याची खूप घाई झालेली असते आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व चुकीचंही दाखवलेलं आहे। राहुल जरा चिडूनच बोलत असतो की आपण IPS ट्रेनिंग ऑफिसर आहोत म्हणून काय आपल्याला पर्सनल लाईफच नाही का। तेवढ्यातच पाटील मॅडम तेथे येतात आणि नाही असं त्याच्यावर ओरडतात। पाटील मॅडम IPS ट्रेनिंग ऑफिसरचं काय काम असतं हे त्यांना समजावून सांगत असतात आणि त्यांच्यावर खूप ओरडतात की सामान्य माणसाचं आपण रक्षण करायचं असतं आणि तुम्ही त्यांनाच मारहाण केलीत। त्यावेळी पुढे त्या रागातच बोलतात, तुम्ही तुमच्या युनिफॉर्मची आणि अकॅडमीची काहीच किंमत ठेवली नाही। तर रोमा मध्येच सांगते की पाटील मॅडम ती पूर्ण क्लिप चुकीची आहे आणि आम्ही दारू तर अजिबात प्यायली नाही। तुम्ही हवं तर आमचं ब्लड टेस्ट पण करू शकता। परंतु पाटील मॅडमला रोमावर पण विश्वास नसतो। त्यावेळी राहुल रिक्वेस्ट करून पाटील मॅडमला सांगत असतो की यामध्ये आमची काही एक चूक नाही। तो नशेमध्ये असणारा मुलगा रोमाची छेड काढत होता, तिच्याशी गैरवर्तन करत होता, म्हणूनच आम्ही त्याची कॉलर पकडली, बाकी काही नाही। तर पाटील मॅडम अजूनच त्याच्यावर ओरडतात। तर संजय सर्व टीमच्या वतीने माफी मागतो। पाटील मॅडम त्यालाही चांगलंच झापतात। कीर्तीही माफी मागत असते, परंतु पाटील मॅडम ऐकत नाही। तेव्हा पाटील मॅडम रागातच सांगतात की तुम्हाला या चुकीची कडक शिक्षाही तर मिळणारच, तरच कुठलाही कॅडेट कधीही असं वागणार नाही। हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो। त्या सांगतात, येत्या शनिवारी आणि रविवारी तुम्हाला 8 तास परफॉर्म करायचा आहे आणि ते पण न थांबता। हे ऐकून कीर्तीला धक्काच बसतो। शनिवारी आणि रविवारी कीर्तीने पाटील मॅडमकडे सुट्टी मागितलेली असते, जान्हवीचं लग्न असतं त्यामुळे, परंतु कीर्ती काहीच बोलत नाही। तर पाटील मॅडम त्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगतात। सर्वजण गेल्यावर संजय पुन्हा पाटील मॅडमची माफी मागतो, परंतु पाटील मॅडम त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही। दुसरीकडे जामखेडकरांच्या घरात कल्लोळ माजलेला असतो। त्या सर्वांना वाटत असतं की कीर्ती चुकीची वागली, परंतु शुभमला विश्वास असतो की माझी कीर्ती कधीही चुकीची वागणार नाही। तर सोनाली बोलते, जाऊबाई खरंच दारू पिऊन झोपल्या असतील का। सर्वजण तिच्याकडे रागात पाहतात। तर तुषार जिजाक्कांना सांगतो, जिजाक्का ही बघ क्लिप माझ्या मोबाईलवर पण आली आहे। तर एमली तुषारला खडसावते की कीर्तीबरोबर बोलल्याशिवाय तू काहीही अंदाज लावू नकोस। तर तुषार अजून खूप काही बोलू लागतो की कीर्ती वहिनीला हे असलं घाणेरडं प्रकरण शोभत नाही। तेव्हा शुभम तुषारला खूप काही बोलतो आणि चांगलंच सुनावतो। सर्वजण खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात। तेवढ्यातच कमला मावशी जिजाक्कांना आवाज देत असतात। जिजाक्कांनी आतून दरवाजाची कडी लावून घेतलेली असते, तेव्हा त्या दरवाजावर सारखीच थाप मारत असतात। एमली बोलते, कमला मावशींना लगेच कशी काही खबर लागते। तेव्हा विक्रम बोलतो, ह्या कमला मावशींना लगेच कसा काय आपल्या घरात काय होतं ते याचा वास जातो, हे मला समजतच नाही। फटकळ सोनाली लगेच बोलून जाते की त्यांनी TV तर पाहिलाच असेल। तेव्हा कमला मावशी सारखीच दरवाजावर थाप मारत असतात आणि चंद्रकलाबाई दरवाजा उघडा असा आवाज देत असतात। तर सोनाली एक गंमत सर्वांना सांगते, आपण घरातील सर्व दिवे बंद करूयात, म्हणजे कुणाला समजणार पण नाही की आपण जागे आहोत ते। तर जिजाक्का सोनालीला सांगतात की तू दरवाजा उघड, कारण की आजपर्यंत या घरावर खूप काही संकट आली आहेत, परंतु मी या संकटांपासून कधी पळ काढला नाही, प्रत्येक गोष्टीचा सामनाच केला आहे। सोनाली जिजाक्कांनी सांगितल्यामुळे दरवाजा उघडते। कमला मावशी आणि त्यांच्या मैत्रिणी धावतच जिजाक्कांकडे जातात। तेव्हा जान्हवी तुषारला विचारते, अरे काय झालं।
तेव्हा तुषार कीर्तीचा तो व्हिडिओ जान्हवीला दाखवतो, तेव्हा जान्हवीला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर कमला मावशी खूपच ओव्हर रिॲक्ट करू लागतात आणि जिजा अक्कांना सांगत असतात की आपली कीर्ती अशी वागू शकते यावर माझा विश्वासच नाही। मला तर कीर्ती खूप गुणाची पोर वाटत होती, इथे होती तेव्हा गुणाचीच होती, परंतु तिथे गेली तर पूर्णपणे बिघडून गेली, असं कमला मावशी जिजा अक्कांना टोमणा मारत असते। तर सोनाली जिजा अक्कांच्या जखमेवर अजूनच तेलमीठ चोळत असते। जिजा अक्कांच्या सर्व मैत्रिणी जिजा अक्कांना टोमणीच मारत असतात। जिजा अक्कांना खूप वाईट वाटत असतं। इकडे कीर्ती रूममध्ये येते, तिला खूप वाईट वाटत असतं। तेव्हा ती मोबाईलमध्ये पाहते तर शुभमचे खूप कॉल येऊन गेलेले असतात। तेव्हा ती लगेच त्याला कॉल बॅक करते। तर जिजा अक्का शुभमकडून लगेच फोन घेतात आणि कीर्तीला बोलतात की मला तुझ्याबरोबर असं फोनवर नाही बोलायचं, मला तुझा चेहरा पाहायचा आहे। तेव्हा कमला मावशी जिजा अक्कांना विचारतात, मला माहीत आहे तुम्ही कशासाठी कीर्तीला व्हिडिओ कॉल करत आहात, म्हणजे माणसाच्या डोळ्यात पाहून लगेच समजेल तिने दारू पेली होती की नाही। हे ऐकून मात्र कीर्तीला खूप वाईट वाटतं। तेव्हा कीर्ती लगेच शुभमच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करते। कीर्ती काळजीनेच विचारत असते, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात का? तेव्हा जान्हवी हो बोलते आणि तो व्हिडिओ सगळीकडे पसरला आहे असंही सांगते। तर कीर्ती पहिल्यापासून घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगत असते। तेव्हा ती खूप तळमळीने सर्वांना सांगत असते, आम्ही कुणीही दारू पिण्याचा प्रश्न येतच नाही आणि असं वेडवाकडं पावलंही टाकणार नाही आणि आम्ही काही चुकीचं गैरवर्तन पण केलं नाही। परंतु जिजा अक्का कीर्तीचं म्हणणं ऐकूनच घेत नाही। तेव्हा त्या बोलतात, मला तुझं काहीच ऐकायचं नाही। तर तुषारही बोलतो, आता एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही, ऑलरेडी ती व्हिडिओ पूर्णपणे पसरलेला आहे। तर कीर्तीला ह्या सर्वांचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं। हा सर्व प्रकार पाहून सोनाली मनात विचार करत असते की आता जाऊबाईंच्या चिंध्या चिंध्या होणार, जिजा अक्का तिच्यावर खूप भडकणार, या विचाराने ती एकटीच हसत असते। तर जिजा अक्का कीर्तीला सांगतात, मला तू एक्सप्लेनेशन अजिबात देऊ नकोस, कारण माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे। हे ऐकून मात्र सोनालीचा पोपट होतो। तेव्हा जिजा अक्कांचा आपल्यावर असणारा विश्वास पाहून कीर्तीला खूप बरं वाटतं, तिच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू येतं। तर जिजा अक्कांच्या सर्व मैत्रिणी पलटी खातात। त्याचबरोबर सोनालीही सांगते की आम्ही म्हणतच होतो की जाऊबाई अशा कधीच वागणार नाही। जिजा अक्का कीर्तीला बोलतात की तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिकडे गेली आहे, त्यामुळे तू आपल्यावर असा डाग कधीही लावू घेणार नाही याची मला खात्री आहे। तुषार आणि एमलीही कीर्तीला सांगत असतात की कीर्ती वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्वजण तुझ्या बाजूने आहोत। तर जिजा अक्का कमला मावशींची चांगली जिरवत कीर्तीला सहानुभूती देतात आणि कीर्तीची बाजू घेऊन बोलत असतात। एवढ्या सर्वांचं प्रेम पाहून कीर्तीला अगदी भरून येतं। तेव्हा ती जिजा अक्का आणि भाऊंना सांगते, तुम्ही दोघे आणि आपला पूर्ण परिवार माझ्या पाठीशी असल्यावर मला काहीच कधी होणार नाही। मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्ती शुभमला सांगते की मला जान्हवीच्या लग्नाला यायचं आहे, परंतु पूर्ण हा निर्णय पाटील मॅडमवर अवलंबून आहे, त्या सुट्टी देतील की मला माहीत नाही। तर दुसरीकडे जिजा अक्का शुभमवर खूप संतापलेले असतात। तेव्हा त्या बोलतात, कीर्ती या घरची मोठी सून आहे, ती जान्हवीच्या लग्नाला आलीच पाहिजे। दुसरीकडे जिजा अक्का आणि भाऊंना कविता सांगत असते, कीर्तीने सुट्टीसाठी अर्ज केला होता परंतु तो मंजूर झाला नाही। तेव्हा जिजा अक्कांना अजूनच राग येतो। मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।